आजरा गडिंग्लज बस सेवेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांची गैरसोय, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांकडून सेवा पूर्ववत करण्याची मागणी। एसटी महामंडळावरही अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा प्रवासी संघटनेचा दावा। आजरा आगाराच्या धोरणामुळे आजरा गडिंग्लज बस सेवेचे वेळापत्रक बदलून ती आजरा गडिंग्लज संकेश्वर अशी करण्यात आल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे। बससेवा पूर्ववत करून पूर्वीप्रमाणे नियमित बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। पूर्वी आजरा गडिंग्लज मार्गावर सुमारे प्रत्येक 20 मिनिटांनी एसटी बस सेवा उपलब्ध होत होती। त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांना वेळेवर प्रवासाची सुविधा मिळत होती। मात्र बस फेऱ्या संकेश्वरपर्यंत वाढवल्यानंतर आजरा गडिंग्लज मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झालं असून बस कधी येईल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। त्यामुळे प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत। यापूर्वी आजरा आगाराच्या 21 आणि गडिंग्लज आगाराच्या 21 अशा एकूण 42 शटल फेऱ्या सुरू होत्या। सध्या आजरा आगाराच्या फेऱ्यांची संख्या 23 करण्यात आली असली तरी बसचे किलोमीटर वाढवण्याच्या उद्देशाने संकेश्वरपर्यंत फेऱ्या वाढवल्याने आजरा गडिंग्लज मार्गावरील बस सेवा अनियमित झाल्याचा दावा संघटनेने केला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार पूर्वी दुपारपर्यंत आजरा आगाराच्या 3 बसेसच्या 3.5 फेऱ्या होत होत्या। आता त्या 2.5 फेऱ्यांवर आल्याने आजरा आगाराच्या 3 बस रात्री गडिंग्लज येते तर गडिंग्लज आगाराच्या 3 बस आजरा येथे मुक्कामी ठेवाव्या लागत आहेत। त्यामुळे 6 बसांसाठी दररोज सुमारे 900 रुपयांचा रात्रभत्ता एसटी महामंडळाला द्यावा लागत असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार महामंडळावरती पडत असल्याचंही संघटनेने म्हटलं आहे। प्रवासी संघटनेने 2.5 फेऱ्यांऐवजी पुन्हा 3 पूर्ण फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे बसचं नियोजन अधिक परिणामकारक होऊन प्रवाशांची गैरसोय दूर होईल आणि महामंडळाचा खर्चही कमी होईल असा दावा संघटनेने केला आहे। दरम्यान बस सेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर वाढला असून त्याचा आर्थिक लाभ खासगी वाहतूकदारांना होत आहे। त्यामुळे एसटी महामंडळाच्या या धोरणामुळे एका बाजूला प्रवाशांची गैरसोय होत असून दुसऱ्या बाजूला महामंडळालाच आर्थिक फटका बसत असल्याची भावना प्रवासी संघटनेने व्यक्त केली आहे। आजरा गडिंग्लज शटल सेवा पूर्ववत करून पूर्वीप्रमाणे 20 मिनिटांच्या अंतराने नियमित बस सेवा सुरू करावी तसेच प्रवाशांच्या हिताच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर यांनी केली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।